नवीन फलंदाज व्यंकट येतोय. व्यंकटनं पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. 27 ची गरज. पहिला बॉल लॉफ केलाय स्क्रीनच्या समोर. वन बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार. बरोबर धावसंख्या 73 73 वरती पोहोचली आहे. रोहितच्या बॅटमधनं चौकार आलाय. 5 बॉल आणि 23 धावेची गरज आहे. 5 चेंडू विजयासाठी 23 धावेची गरज. धावा बनतील का हा प्रश्न असेल. रोहित मध्ये देखील क्षमता भरपूर आहे. मोठे फटके मारण्याची. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय. अजूनही मोठे फटके येतील की दुसऱ्या बाजूला विजय संपादित करून देतील गोलंदाज हितेश. हो चांगला चेंडू. क्या बात आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन रिझनला जातोय. फंबल होत्या थोडासा. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 75 75 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि 21 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. इवन जोडी मनीष धुमाल आणि राज भोईर यांच्या माध्यमातून आज देखील जेवणाची मेजवानी खूप चांगली आहे. आणि नेहमीच आपण पाहिलं राज भोईर यांची जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा आपण पाहिलं नेहमीच समालोचक असो, पंच असो किंवा स्कोरर असतील, आमचे डीजे मास्टर असतील, सर्वांसाठी जेवणाची मेजवानी फार चांगली असते. ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार आलाय रोहितच्या बॅटमध्ये. अजूनही संघर्ष सुरू आहे. 3 बॉल 15 ची गरज. ताकद भरपूर आहे. आपण पाहिले गेले तर रोहित कडे त्या ताकदीचा योग्य तो वापर तो करतोय. 3 बॉल 15 ची गरज आहे. जर अजून एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल आणि एखादा डॉट बॉल आला तर मॅच पूर्णपणे या ठिकाणी झुकेल ती कबीर 11 संघाच्या बाजूला. थोडासा दबाव देखील आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजावरती. अंतिम षटक आहे. हितेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. निर्णायक चेंडू म्हटलं तरी वावगड नाहीये. लाईन पाहावी लागेल. येस लाईन चुकीची. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. मानसिक दबाव थोडस दडपण पाहायला मिळतं हितेश वरती देखील. धावसंख्या 82 82 धाव धावफलकावरती. 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. उचललाय ऑन साइडला. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. सामन्यामध्ये परिवर्तन. सामन्यामध्ये कमबॅक. जय बोले सीसी संघाचं. कारण की रोहितनं अजून एक षटकार ठोकलाय. कौतुक करावं लागेल जय बोले सीसी संघाच्या फलंदाजांचं देखील. जरी विकेट आले, जरी या ठिकाणी डॉट बॉल आले तरी देखील हार मानत नाहीये. 2 बॉल विजयासाठी 8 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल त्यामुळे 8 धावा बनवावे लागतील. दबाव मध्ये गोलंदाज. मागच्या चेंडूवरती सर्व काही निर्भय होतं परंतु त्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करतायत. चला लगेच मॅचचा रिदम तोडू नका. आपण सामन्यात सुरुवात करायची. 2 बॉल 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चला चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पंच जास्त वेळ देऊ नका. पुढचा बॉल षटकातील. स्ट्राईक केला फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा उडवलाय लॉंगॉनच्या डोक्यावरनं. सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक. रोहितनं ठोकलाय. अजून एक षटकार.
सलग 3 चेंडू आणि 3 उत्तुंग षटकार ठोकलेत. रोहित हिटमॅन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि जल्लोष तुम्ही पाहू शकता ना की जय बोले सीसी संघाच्या डगआउट मध्ये संपूर्ण खेळाडू चेअर अप करतायत. असं वाटलं देखील नव्हतं की आज सामन्यामध्ये कमबॅक करेल जय बोले सीसी संघ, परंतु कमबॅक झालंय. एक चेंडू विजयासाठी कंपल्सरी 2 धावेची गरज. ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये सुलतान खानने देखील अशाच प्रकारची फटकेबाजी केली होती, 4 उत्तुंग षटकार ठोकले होते, तो देखील सामना एक चेंडू आणि एकावरती आला होता. परंतु या ठिकाणी आज एक चेंडू विजयासाठी 2 धावेची गरज आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. धावसंख्या 94 धाव फलकावरती 2 धावेची गरज आहे. ओके, कंपल्सरी चेसिंग, एक चेंडू विजयासाठी 2 धावेची गरज. इथे स्ट्राईक केला फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक आणि पाहावं लागेल या ठिकाणी धावाची संधी. यस, फलंदाज बाद आणि डॉट बॉल आलाय. कोणालाही विश्वास बसणार नाहीये की आतापर्यंत ज्या खेळाडूने षटकार ठोकले आणि तोच खेळाडू अंतिम चेंडू या ठिकाणी डॉट खेळतोय. शेवटपर्यंत पोहोचले होते, परंतु या ठिकाणी शेवटचा बॉल मिस झाला आणि सामना देखील गमावलाय. म्हणूनच सांगतो ना की इथे क्रिकेट आहे, कधीही सामना कोणाच्याही बाजूला झुकू शकतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं आतापर्यंत नक्कीच अप डाऊन राहिले. शेवटच्या मुवमेंटला निर्णायक चेंडू आला आणि त्यावेळेस मात्र या ठिकाणी तो चेंडू डॉट खेळलेत. हार्ड लक रोहित जय बोले सीसी संघ. चला, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ज्यांना टर्निंग पॉइंट ओव्हर देखील हाताळलं. त्या ओव्हर मध्ये देखील धावा थांबल्या गेल्या, फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर फलंदाजी करत असताना 58 धावा ठोकल्या. 20 चेंडूचा सामना केला. अर्धशतक आजच्या दिवसामध्ये झळकवलं. तो प्रेम मठानी ठरलाय सामन्याचा सामनावीर.